मालती. मालवणी स्वाद विथ कोकण या माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आम्ही महिला मंडळाने असं ठरवले की महादेवाचे प्रसिद्ध मंदिर मार्लेश्वरच्या दर्शनासाठी जायचे, तेही वन डे पिकनिक देवदर्शन. तर आता आम्ही निघालोय, 7 वाजले. तर चला पाहूया. आणि हां, व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मार्लेश्वर कोकणातील सह्याद्रीच्या डोंगरात आणि निसर्गरम्य कुशीतून असलेले जागृत देवस्थान म्हणजेच मार्लेश्वर. गाडी धावू लागली रत्नागिरीच्या दिशेने. आंबा घाटातून उजव्या हाताला मार्लेश्वरचे मंदिर लागते. मग ठरले मार्लेश्वरचे मंदिर पाहायचे. डोंगराचा वळसा घेत आंबा घाट पार करत होती. आंबा घाटची वळणे जास्त धोकादायक नाहीत, पण पावसाळ्यात मात्र अतिशय देखणा आणि सुंदर बघायला मिळतो. महिला मंडळ निसर्ग पाहत नाचत प्रवासाचा आनंद घेत आहेत. मार्लेश्वरचे प्रवेशद्वार कधी आले हे कळलेच नाही. या पायऱ्या 530 आहेत. साधारणतः आम्हाला अर्धा 1 तास जास्तच लागला. आणि या पायऱ्या लांब आहेत, त्यामुळे जास्त थकवा लागत नाही. मार्लेश्वर हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गावाजवळ वसलेले आहे. इथे निसर्गनिर्मित भगवान शंकराचे जागृत देवस्थान आहे.
मारळचा देव म्हणजे मारळ आणि ईश्वर असे म्हणून जागृत देवस्थानाचे नाव मार्लेश्वर असे नाव पडले. इथे आपल्याला लहान मुलांसाठी, महिला मंडळासाठी खूप दुकाने दिसतील. इथे फॅन सुद्धा ठेवलेत. भाविक वरती चढून येत आहेत, त्यांना थकवा लागतो. बाजूला सरबताचं स्टॉल सुद्धा आहे, बसायला खुर्च्या सुद्धा ठेवल्या आहेत. इथे आपल्याला कोकमाचे काही प्रकार पाहायला मिळाले. आंबट गोड गोड आमचं खायचं आहे, पित्त सुटे पित्ते सुटे उठतात कमी लगेच मला टेस्ट कर. इथे आम्ही ओटी घेतली आणि निघालो. आम्ही रविवारी आल्यामुळे भाविकांची गर्दी सुद्धा खूप होती आणि लहान मुलांच्या शाळेची सहल सुद्धा आलेली.
तर आम्ही आता 530 पायऱ्या चढून मंदिराजवळ पोचलो आहोत. हे आहे श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र. उंच डोंगरावर असलेले तान हिरव्यागार वनरायांनी नटलेले आहे. मंदिराचा गाभारा गुहा स्वरूपात असून त्याला 3.5 फुटी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार शेजारी छोटंसं देऊळ आहे. त्या मूर्तीचं प्रथम दर्शन घेऊन भाविक मार्लेश्वरचं दर्शन घेतात. इथे वाकून आत जायचे आहे. गुहेत प्रवेश केल्यावर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुन अशा 2 स्वयंभू पिंडीचे दर्शन होते. या काळोख्या गुहेत शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या समया आणि निरंजनाचा मंद उजेड असतो. हे स्वयंभू देवस्थान आपोआप प्रकट झालेले आहे. कोणीही तयार केलेले नाही. इथे सापांचं वास्तव्य जास्त आहे. ते भाविकांना काही इजा होऊ देत नाही. मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मानले जाते. शिवरात्र आणि मकर संक्रांत दिवशी भरणारी यात्रा ही या देवस्थानाचा मुख्य उत्सव मानला जातो. या दिवशी भगवान शंकर आणि आई पार्वती यांचा लग्न सोहळा पार पाडला जातो. तिन्ही बाजूनी डोंगराने वेढलेल्या या स्थानाचे आकर्षण म्हणजे 200 फूट उंचीवरून पडणारा धारेश्वर धबधबा. सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा हा धबधबा पुढे पावन नदीवरून वाहतो. इथे उंच हा डोंगराच्या खाली मार्लेश्वरचे मंदिर. महादेवाचे मंदिर डोंगरावर असल्यामुळे इथे वानर सेना ही खूप होते. देवाचे दर्शनसुद्धा खूप छान झाले. आता फिरायला आले म्हटल्यावर फोटो काढणे तर होणारच. ते झाल्यावर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. इथे येऊन मन खूप प्रसन्न वाटले. इथला परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. इथे छोट्या मूर्त्या सुद्धा छान आहेत शिवपिंडीच्या. जाता जाता आम्ही ते लस्सी पिऊन गेलो. खूप छान होती. मन तृप्त झालं. तुम्ही पण आलात तर नक्की ते लस्सी पिऊन बघा. शिवहरा सरबत सेंटर. तर आता आम्ही 530 पायऱ्या उतरलो आहे. देवदर्शन खूप छान झालं. तर हा माझा व्लॉग इथेच संपला आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.